बातमीकडे मुंबईतील कोसळत्या दरडींचा प्रश्न हा गंभीर झालाय का पाहूयात। मुंबईतल्या घाटकोपरच्या चिरागनगरमधील गौसिया चाळीवर दरड कोसळली। यात 7 रहिवाशांचा मृत्यू झालाय। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी धोकादायक दरडींच्या छायेत नागरिक वास्तव्य करतायत। त्यामुळे दरडी कोसळून मुंबईत किती बळी जाणार असा प्रश्न विचारला जातोय। पाहूया स्पेशल रिपोर्ट। मुंबईतल्या दरडींचा प्रश्न आता गंभीर झालाय। घाटकोपरमधील चिरागनगर भागातील गौसिया चाळीवर पहाटे 4:45च्या सुमारास भली मोठी दरड कोसळली। या दरडीखाली जवळपास 6 घरं काढली गेली। डोंगरावरील भला मोठा दगड वस्तीवर कोसळला। त्यातच दाट लोकवस्तीच्या या भागात फायर ब्रिगेड आणि एनडीआरएफला साधन सामुग्री घेऊन मदत कार्य करताना मोठ्या अडचणी आल्या। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडल्याचं पाहायला मिळालं। दरड दुर्घटनेमध्ये 7 निष्पाप नागरिकांचा बळी गेलाय। उसी में पहाड़ के नीचे फंसे हैं वो लोग। उनका नाम है आरिफ शेख। वो है 28 साल के। हाँ, मैं मेरा खुद का रूम है, वो भाड़े पे थे। अभी 2 दिन हुआ गांव से आए हैं। भाई भाई हमारे हाँ, अभी तक मिले नहीं। कल या परसों इधर पे आके शिफ्ट हुआ, तो अभी रात को सुबह 4 या 5 बजे फोन आया। नहीं चले कुछ भी। तो ऐसा हुआ कि पहाड़ गिर गया है, मिल नहीं रहे। लेकिन उनका मोबाइल मिला, फोन लगा रहे, कोई दूसरा मतलब है वो उठाया, तो बोला ऐसा ऐसा बात है करके। आप किधर से हैं? मैं मुंबई साइंस से हूँ। लेकिन आपका गाँव यूपी उत्तर प्रदेश जौनपुर जिला। लेकिन अभी आपके उनके साथ और कोई थे घर में? पूरे उनके पूरे फैमिली, हस्बैंड वाइफ 2 बच्चे मिल नहीं रहे। एक 5 साल के बच्चे थे और 2 साल की बेबी थी। दुर्घटनेची माहिती मिळताच महापौर ऋतू तावडे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला। शिवाय मदत कार्य करणाऱ्या जवानांना काही सूचना देखील दिल्या। संबंधित ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता असल्याची नोटीस महापालिकेनं बजावून देखील चाळ रिकामी केली नसल्याचा दावा त्यांनी केला। पण स्थानिकांनी प्रशासनानं केलेल्या दाव्यावर नाराजी व्यक्त केली आहे। बघा, मला वाटतंय नुकसान आता तर एक 5-7 घरांवर 6 घरांवर पडलाय, पण हा डोंगर अजून किती घरांवर कोसळणार ह्याची माहिती कुणाला आहे? आता सुद्धा धोकादायक आहे। तुम्हीच पत्र दिलंय ना, नोटीस दिली आहे की बाबा हे धोकादायक। माझं म्हणणं आहे की या लोकांना सगळ्यांना HDL मध्ये शिफ्टिंग करावी, या डोंगरावर राहणाऱ्या लोकांना, आणि त्यांना सुरक्षित जागेवर ऋतू तावडे आणि अश्विनी भिडे मॅडमनी डिसिजन घेतला पाहिजे आणि त्यांना शिफ्टिंग केली पाहिजे। मुंबईतल्या विक्रोळी, घाटकोपर, कुर्ल्यातील अनेक भाग दरड प्रवण आहे। या ठिकाणी दरवर्षी किंवा वर्षाआड दरडी कोसळत असतात। या दरडग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनानं एक ॲक्शन प्लॅन केला पाहिजे, अन्यथा दरवर्षी या दरडी निष्पाप मुंबईकरांचा बळी घेत राहतील। भाग्यश्री प्रधानसह ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई।